वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या संजय लेले यांचे पुत्र हर्षद लेले आपल्या सोबत आहेत. काय सांगशील, भारताने ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक केलेलं आहे, सगळ्यात पहिली तुझी प्रतिक्रिया काय असेल? खुश आहे या कारवाईबद्दल. म्हणजे आता खुशी म्हणजे आपण बोलूया की दुःख कमी तर होणार नाही, पण थोडंसं एक रिलीफ असेल की हकनाक नाही मिळत. त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला आहे समोरच्यांचा ज्यांनी मारलं आहे. तर एवढंच म्हणणं असेल की कंटिन्यू यांच्यावरती अटॅक करत राहायला पाहिजे, तेव्हा हे सुधारतील. म्हणजे सुधारणाऱ्यातले नाहीच आहेत, कारण याच्या आधी पण 2 वेळा आपण हल्ला केला आहे त्यांच्यावर, म्हणजे रिप्लाय केला आहे, स्वतःहून हल्ला नाही केला आहे. त्यावेळेला तरी त्यांनी हिंमत केली तिसऱ्यांदा. आणि यावेळेला टार्गेट सगळ्या टुरिस्टनं केलं. तिकडे मॅक्झिमम 97-98% हिंदूंना मारलं, 2 मुसलमान होते. त्यामुळे अशी यावेळेला अद्दल घडवली पाहिजे की परत ते राहिलेच नाही पाहिजेत अटॅक करायला. ज्या वेळेला हा हल्ला झाला होता त्यावेळेला नेमकं काय विचार होतं? तुला असं वाटलेलं का की अशा प्रकारचं प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून दिलं जाईल? वाटलं होतं, कारण ज्यावेळेला हल्ला झाला पुढल्या दिवशी घरी आल्यावरच मी कंटिन्यू न्यूजच्या ह्याच्यात होतो की, आणि त्यावेळेला मला कळल्या होत्या काही गोष्टी की पंतप्रधान भारतात आले. त्यावेळेला ते भारताबाहेर होते. नंतर सगळ्या सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत कंटिन्यू बैठका चालू होत्या. आपण पाणी अडवलं होतं, त्यामुळे माहिती होतं काही ना काहीतरी होणार आहे. त्यामुळे एक अंदाजा होता, फक्त एवढ्या मध्यरात्री होईल याची कल्पना नव्हती. आपल्या इकडे पाहायला गेलं तर आज म्हणजे तुला ही गोष्ट कधी कळाली आणि रात्रभरपासून कशा पद्धतीच्या तुला म्हणजे भावना होत्या, आणि पहलगाम हल्ल्यानंतर कुठली अशी गोष्ट तुला आठवली जे वडिलांनी सांगितली? रात्री मी काल जागा होतो. मला तशी थोडी सवय आहे रात्री लेटपर्यंत जागायची, पण एवढी पण नाही. तर मला असं झोप लागत नव्हती. तर म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ मोबाईल बघू आणि मग झोपू. तर मला तेवढ्यात मित्राचा मेसेज आला की TV म्हणजे जागा आहेस का पहिले? मी म्हटलं हो जागा आहे. काय आलं? म्हटलं TV चालू कर. म्हटलं TV चालू केल्यावर मला ती बातमी कळली की 9 मिसाईल्स लॉन्च केले, तशी हेडलाईन वाचली मी. तेव्हा ती बातमी कळली मला. आणि त्यावेळेला एक गोष्ट आठवली, पुलवामाच्या वेळेला ज्यावेळेला आपण हल्ला केला होता त्या बाबांनी असं मला मिठी मारली होती की म्हणजे झालं. तेव्हा मी लहान होतो, 10वीत वगैरे असेल, तर 9वी-10वीत असेल. त्यावेळेला म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यात झालं होतं, त्यावेळेला पण बाबांना आनंद झाला होता. तर यावेळेला तर स्वतःच्या बाबतीत झाले तर ते जिथे कुठे असतील आनंदी असतील. मला सांग की ज्या वेळेला ही घटना घडली, तुझ्या डोळ्यात देखत असे मामा असतील किंवा वडील असतील, यांच्या सगळ्यांचा ज्या पद्धतीने त्या आतंकवादींनी गोळ्या मारून हत्या केली, त्या पद्धतीने आज एअर स्ट्राईक करत असे ज्यांचे ते स्थळ आहेत जिकडनं आतंकवादी तयार होतात, अशा ठिकाणी ती स्ट्राईक केलेली भारतीय जवानासाठी काय सांगतो? सगळ्या जवानांना, तिन्ही डिपार्टमेंटच्या मी धन्यवाद देईन. भारत सरकारला पण धन्यवाद देईन. आणि मग तुमच्यासाठी एक गोष्ट बोलीन की तुमचे जीव पण महत्त्वाचे आहेत या देशासाठी. तर दुसऱ्यांना मारताना स्वतःला पण जपा, कारण तुमचे पण घरं आहेत. आमच्यासारखी अवस्था तुमच्या घरवाल्यांची होऊ नये एवढं तुम्ही हे करा. म्हणजे स्वतःची पण काळजी घ्या, एवढंच मी बोलू. एकंदरीत कुठेतरी हर्षद लेले यांनी भारतीय सैन्याचं कौतुक घेऊन स्वतःची काळजी घ्या असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.